नमस्कार, मी सुवर्णा. सकाळच्या 100 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया, पण सुरुवातीला काही सविस्तर बातम्या बघणार आहोत. मोठी बातमी बघूया. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उबाठाचे नेते सुभाष देसाई यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात गेल्या 17 महिन्यांपासून सुनावणी होऊ शकली नाही. या याचिकेच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आता वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. मस्साजोग इथल्या अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलंय. गावकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून इथून पुढे आंदोलनाची दिशा गावकरी ठरवतील अशी माहिती धनंजय देशमुखांनी दिली. तर मागण्यांबाबत योग्य निर्णय न दिल्यास मस्साजोगमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दिलाय. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारीला नारायण गावातील कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. कोल्हापुरातील ठाकरे गटाचे हातकणंगलेचे माजी आमदार सुजित मिळसेकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुक्तगिरीवर प्रवेश पार पडणार आहे. कारखान्याच्या निवडणुका कुठलाही पक्ष लढवत नसतो, तर तिथला सभासद लढवत असतो. माळेगाव कारखान्यासंदर्भात सभासदांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जेव्हा निवडणूक जाहीर होईल तेव्हा त्यावर बोलता येईल, असं विधान युगेंद्र पवारांनी केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेगावात जाऊन संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी देवस्थान समितीच्या वतीनं हरिभाऊ बागडेंचा सत्कार करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आंगणेवाडीमध्ये जाऊन आई भराडी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी आमदार निलेश राणे, रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाईंची याचिका. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला विरोध. 48 तास उलटूनही पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा नराधम फरार. पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा कसून शोध. स्वारगेट स्थानकात पीडितेवर 2दा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर. लैंगिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालातून स्पष्ट. आरोपीकडून आपण बसचा चालक असल्याचं सांगत तरुणीवर बलात्कार. घटना घडलेल्या बसच्या चालकाच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर. महाराष्ट्रात अशी दुर्दैवी घटना घडणं अतिशय क्लेशदायक. आरोपी सापडलाच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी. पालकमंत्री अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया. महाशिवरात्री निमित्त देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला. वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहिणींचा मृत्यू, तर वर्धा नदीत बुडून 3 युवकांचा अंत. नाशिक मुंबई महामार्गावर श्रीहरी पेट्रोल पंपावर पहाटे सशस्त्र दरोडा. तलवारी कोयते घेऊन आलेल्या दरोडेखोरांनी लुटले 1.5 लाख. कर्मचाऱ्यांनाही मारहाण. मुंबई ठाण्यात सूर्य आग ओकू लागला. ठाण्यात पारा 39 तर सांताक्रूजमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील काही दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. अफगाणिस्तानचा इंग्लंडवर सनसनाटी विजय. अफगाणिस्तानची इंग्लंडवर 8 धावांनी शानदार मात. इंग्लंडच्या जो रूटची 120 धावांची झुंजार खेळी व्यर्थ.